Understanding Heart Attack with Dr. Ashlesh Tiwari. नमस्कार, मी डॉक्टर अश्लेष तिवारी, कन्सल्टंट अँड इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट, ट्विन सिटी हार्ट हॉस्पिटल परतवाडा. आज आपण हार्ट अटॅक म्हणजे काही इम्पॉर्टंट माहिती जाणून घेणार आहे. कमी वयामध्ये काय येतं याचे आपल्याला काही कारण असतात, त्याचे रिस्क फॅक्टर असतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रिस्क फॅक्टर आहे हायपरटेन्शनचा आजार, डायबिटीजचा आजार, कोलेस्ट्रॉल, आपलं चरबी प्रमाण वाढलेलं असणं, स्मोकिंग, धूम्रपान, या गोष्टीमुळे आपल्याला हार्ट अटॅक येतात. तणाव वाढल्यामुळे पण हार्ट अटॅकचं प्रमाण वाढत आहे. तर आपल्याला त्याच्यापासून वाचणं आवश्यक आहे, पण त्याचे काही लक्षणे असतात ते आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. लक्षणे सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला पेशंट म्हणतो की मला छातीत दुखत आहे. छातीत दुखणं किंवा ॲसिडिटीसारखं वाटणं किंवा छातीत दुखणं ते पाठीपर्यंत जाणं, हे जबड्यापर्यंत जाणं, डावा हात दुखणं, हे सगळं हार्ट अटॅकचे लक्षण आहे. त्याच्यासोबत पेशंटला घाम येऊ शकतो, चक्कर येऊ शकतात, चालताना दम लागू शकतो, श्वास येऊ शकतो. हे सगळे हार्ट अटॅकचे लक्षणे आहेत. जे आपण प्रिव्हेन्शन म्हणतो की आपण याला लवकर ओळखलं पाहिजे आणि लवकर त्याचं प्रिव्हेन्शन केलं पाहिजे, त्याची आपण काही टिप्स जाणून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला रेग्युलर एक्सरसाइज करायला पाहिजे. 30 मिनिट आपण रेग्युलर एक्सरसाइज करा. ते आपल्याला संतुलित आहार घेणं आवश्यक आहे, स्ट्रेस कमी करणं आवश्यक आहे, तर वजन कमी करणं आवश्यक आहे. वजन कमी केल्यावर पण आपण स्ट्रेसला कमी करू शकतो. धन्यवाद. Issued in public interest by IPCA Laboratories.